मान्सूनच्या पहिल्या पावसाच्या अधिकृत तारखा आता जाहीर केल्यात। या 12 जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये पावसाचा थेंब सुद्धा नसणार असल्याची बातमी समोर येत आहे। पहा कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस नसणार आहे। 2026च्या पावसाबाबत एक चिंता करायला लावणारी बातमी आता समोर आली आहे। ऐन उन्हाळ्यामध्ये गारपिटीसह मोठा पाऊस आता पडत असल्यामुळे समोर येणारा मान्सूनचा पाऊस आता दगा देणार। पहिल्या पिकाला पाऊस नसणार। या 15 जिल्ह्यामध्ये पहिल्या पिकांना पाऊस पडणार नसल्याची मोठी बातमी आता समोर आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता एक भीतीचं वातावरण सध्याला पडायला सुरुवात झाली आहे। आज 2026च्या जून मध्ये पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार, जुलैमध्ये पाऊस कसा असणार, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाच्या सरी तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे बरसणार याबद्दलची नवीन माहिती आता समोर आली आहे। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। त्यापैकी सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये मान्सून पावसाचे आगमन तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी होणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये पाऊस कोणत्या तारखेला येणार व कोणत्या तारखेला येणार नाही याबद्दलची महत्त्वाची अपडेट आत्ताच 5 मिनिटांपूर्वी समोर आलेली आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार तसेच हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार असं सांगण्यात आलं आहे की 1972 पासून ते 2026 पर्यंतचा जो काय मान्सून पावसाचा दरवर्षीचा अंदाज आहे तर तो चेक करण्यात आला आहे। यामध्ये असं आढळण्यात आलेलं आहे की ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये गारांचा पाऊस आणि वादळी वारा ज्या वर्षी आलेला आहे त्यावेळेला मान्सून पाऊस लेट आलेला आहे। काही जिल्ह्यामध्ये पाऊस पहिल्या पेरणीला झालेलाच नाही। एप्रिल महिन्यामध्ये पाऊस एक झलक दाखवून आता मोठमोठ्या गारा पाळून मोठमोठा पाऊस पडून अचानक सध्याला पाऊस गायब झाल्याचं पाहायला मिळतंय। सगळीकडे आता तुम्ही बघू शकताय, आभाळाकडे बघायला गेलं तर इतका उन्हाळा कडक पडलेला आहे की लोकांना अक्षरशः दुष्काळ पडल्याची चिन्हे सध्याला आभाळाकडे बघून आता जाणवू लागले आहेत। तुम्ही आभाळाकडे पाहू शकता, सगळीकडे उन्हाळा इतका कडक तापत आहे की आता इथून पुढे पाऊस लवकर येणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। त्यातच आज अशा 12 जिल्ह्यांची नावे समोर आलेली आहेत ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस पहिल्या पेरणीला पडणार नसल्याची आता माहिती समोर येत आहे। त्यातच एक अधिकृतपणे मान्सूनच्या 2026च्या पावसाळ्याबद्दल तारखा जाहीर झाल्या आहेत। यामध्ये पहिली पेरणी आता कधी होणार, बाजरी पीक असेल, मका पीक असेल, कापूस पीक असेल, तसेच सोयाबीन पीक असेल, आता भुईमुगाच्या शेंगाचं पीक असेल, तुरी पीक असेल, मटकी अशा पहिल्या पिकाची पेरणी तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं कोणत्या तारखेला होणार याबद्दलच्या महत्त्वाच्या तारखा पहिल्यांदाच या ठिकाणी आता जाहीर झाल्या असून मान्सून पावसाची अधिकृत तारीख आता वेळापत्रक जाहीर झालंय। त्यामुळे असं सांगण्यात आलं आहे की आता राज्यातील या 12 जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांसाठी पाऊस लांबवणीवर असणार। त्यामुळे शेतकऱ्यांवर आता पहिल्या पिकावर जे पावसाचं पहिलं पीक येतं ते पावसाच्या पहिल्या पिकावर आता पेरणी करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी, लोकांसाठी चिंता करायला लावणारी बातमी या ठिकाणी असू शकते। जर तुम्ही पहिला पाऊस कधी पडेल, पहिलं पीक नेमकं कोणत्या तारखेला आपल्याला पेरता येईल याबद्दल जर 2026 बद्दल आता विचार करत असाल तर 2026च्या पावसाळ्याची खरी अधिकृत मान्सूनची तारीख आता पहिल्यांदा समोर आल्या। यावर्षी महाराष्ट्रात पाऊस कधी पडायला सुरुवात होणार, शेतकऱ्यांची पहिली या ठिकाणी आता पेरणी कधी होणार आहे, अधिकृत माहिती अखेर या ठिकाणी समोर आली। कालपर्यंत सगळ्या अफवा या ठिकाणी खोट्या बातम्या पसरवल्या या ठिकाणी जात होत्या। कोण म्हणत होतं दुष्काळ पडणार, कोण म्हणत होतं पाऊस बऱ्यापैकी मोठा पडणार, पण आज अधिकृत माहिती ज्या ठिकाणी समोर आली त्यामुळे चिंता तुम्हाला जी लागली होती, जी काय तुमच्या मनामध्ये भीती होती तेच या ठिकाणी घडत असल्याचं आता पाहायला मिळतंय। मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्के होणार आहे याची टक्केवारी तुमच्या जिल्ह्यानुसार अधिकृतरित्या या ठिकाणी जाहीर झाल्या। कालपर्यंत दुष्काळ पडणार, एल निनो येणार अशा प्रकारच्या बातम्या जोरदार पसरत होत्या, पण अखेर या सगळ्या या ठिकाणी चित्र जे आहे तर ते स्पष्ट झाल्याची माहिती आता समोर येऊ लागल्या। कोणत्या तारखा या ठिकाणी पेरण्या सुरुवात होणार आहेत, कोणत्या तारखेला खरा मान्सूनचं आगमन या ठिकाणी महाराष्ट्रात होणार आहे, केरळात मान्सून पहिल्यांदा कधी दाखल होणार आहे, किती टक्के यावर्षी पाऊस पडणार आहे, तुमच्या जिल्ह्यात या ठिकाणी पावसाची परिस्थिती कशी असणार आहे, कोणते जिल्हे दुष्काळाच्या परिस्थितीत या ठिकाणी राहणार आहे, कोणत्या जिल्ह्यात भयानक पाऊस होणार, कोणत्या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस येणार, कोणत्या जिल्ह्यात अजिबात पाऊसच पडणार नाही, तसेच कोणत्या 22 जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांसाठी पाऊस लांबवणीवर असणार आहे
या संदर्भात अधिकृतरित्या रिपोर्ट आता पहिल्यांदाच या ठिकाणी समोर आलाय। मागचे सगळे अंदाज खोटे ठरलेत आणि जेव्हा हा खरा अंदाज या ठिकाणी मान्सून बद्दलचा पहिल्यांदा जाहीर झालाय, या अंदाजावरून तुम्ही तुमच्या शेतातील कामे आता कशी करायची, पेरणीचं पहिलं नियोजन कसं करायचं ते वेळेत आता करू शकणार आहात का? जर तुम्ही 2026च्या पावसाबद्दल अंदाज या ठिकाणी आता विचार करत असाल, चिंतेमध्ये जर अडकला असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्रात आता या वेळचा वर्षीचा जो पाऊस आहे नेमकं कशा पद्धतीने खेळणार आहे या बाबतीत एक पक्का आणि पहिल्यांदा सर्वप्रथम या ठिकाणी अंदाज या ठिकाणी हवामान तज्ज्ञांकडून आणि हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आला आहे। कालपर्यंत देशात दुष्काळ पडणार, राज्याला प्यायला पाणी होणार नाही असं सगळेजण बोलत होते, कारण न्यूजमध्ये तशा प्रकारे तुम्ही सुद्धा बघितलं असणार आहे। प्रशांत महासागरात गरम पाणी झालंय, दिवसभरामध्ये किती ऊन पडू लागले तुम्हाला पण या ठिकाणी सध्याला दिसू लागले। आता एल निनोमुळे सगळीकडे या ठिकाणी संशयाचं सावट होतं, पण तेवढ्यात एक फायनल मान्सूनचा अंदाज आला, ज्यामध्ये मान्सूनची खरी वेळ सांगितल्या। खरा पावसाळा या ठिकाणी नक्की केव्हा धडकणार आहे, मान्सूनचा पाऊस केरळात दाखल या ठिकाणी कधी होणार आहे, केरळ नंतर महाराष्ट्रात नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कधी दाखल होणार आहे, तुमच्या कोणत्या तालुक्यात किती पाणी पडणार आहे, आता सर्व काही मोठा अंदाज या ठिकाणी पहिल्यांदाच आता मांडण्यात आलाय। खरं तर सरकारी अंदाज या ठिकाणी एल निनोचा फटका बसणार असं स्पष्ट या ठिकाणी सरकारी अंदाज केलं होतं, पण दुसऱ्या समुद्रात एक वेगळीच लाट या ठिकाणी तयार होण्यात आता जबरदस्त तयार होत आहे। दुसरा जबरदस्त अंदाज 5 मिनिटापूर्वी आता जाहीर करण्यात आलाय, या एप्रिल महिन्याच्या एंडिंगला आता वर्तवण्यात आलाय। त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रामध्ये जी काय डोकेदुखीचं भीतीचं वातावरण बनलंय, तर ते पहिल्या पावसाच्या मोठ्या सरी कधीपासून सुरू होणार, तुम्ही पेरणीला या ठिकाणी कधीपासून सुरुवात करायचं, तुमचं तयार करून ठेवलं रान जे आहे तर ते कधी व्यवस्थित पेरण्यायोग्य भिजणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये संकट येणार आहे, लक्षात ठेवा मान्सून नेमकं कधी येणार आहे हे बघायचं तुम्हाला जर विचार करत असेल तर लक्षात ठेवा, कायम समुद्रामध्ये जे काय वातावरण दरवर्षी तयार होत होतं त्यावर सर्व काही या ठिकाणी अवलंबून असतं। जसं की पाऊस लवकर येणार की लेट येणार, तसेच पाऊस मोठा येणार की कमी स्वरूपात पडणार, हे सर्व समुद्रामध्ये जशा प्रकारे एप्रिल मे महिन्यामध्ये समुद्रातील पाणी केव्हा गरम होतं आणि केव्हा गार होतं, या परिस्थितीमध्ये जे काय असतं तर ते समुद्रात घडतं, त्यानुसार पाऊस लवकर येतो का लेट येतो हे या ठिकाणी आता स्पष्टपणे ठरत असतं आणि त्यानुसार पहिली पेरणी नेमकं कधी होणार या ठिकाणी आता व्यवस्थित अंदाज ठरवला जातो। मागच्या महिन्यामध्ये असं सांगण्यात या ठिकाणी आलं होतं की एप्रिल महिन्यामध्ये मान्सून पावसाची दिशा स्पष्ट होईल, अखेर एप्रिल महिन्याची या ठिकाणी एंडिंग होत आहे, संपत आलेला आहे महिना, तर त्यामुळे दिशा स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळतंय। 12 जिल्हे असे आहेत ज्याला जून जुलै आणि ऑगस्ट 3 महिन्यांसाठी आता पाऊस या ठिकाणी लांबवणीवर असणार, अशा प्रकारची धक्का देणारी आणि चिंता करायला लावणारी बातमी या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी आता समोर येऊ लागल्या। त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये जी काय भीती निर्माण होत होती की पाऊस लेट येणार आणि तसंच काय या ठिकाणी चिंताजनक घडत असल्याचं आता पाहायला या ठिकाणी मिळू लागलंय। सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की आता नेमकं पाऊस यावर्षी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस या ठिकाणी शेतकरी बांधवांनो येणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस येणार आहे, पहिला पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा येणार आहे, तुमच्या शेती पिकाची पहिली पेरणी कोणत्या तारखेपासून होणार आहे, पहिलं पीक कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जोमात या ठिकाणी तुम्हाला आता पाहायला आलेलं मिळणार आहे। परंतु तत्पूर्वी समुद्रामध्ये जी काय एप्रिल महिन्यामध्ये आणि पुढच्या मे महिन्यामध्ये जी काय परिस्थिती घडणार आहे त्याबद्दल एक महत्त्वाचा आढावा या ठिकाणी पहिल्यांदाच आता आपण जाणून घेतोय। जेव्हा समुद्राच्या पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढतं तेव्हा मान्सूनचे वारे कुमकुत होते, म्हणजेच हलके होते आणि पाऊस अचानक गायब होऊ लागतो। याच कारणामुळे स्कायमॅट काय म्हणतंय, या वर्षी सरासरीच्या फक्त 94% पाऊस पडणार। मग मागच्या 2025 या मागच्या वर्षीचा जर विचार केला, जर अंदाज किती होता तर 10% पाऊस या ठिकाणी आता मागच्या वर्षी जास्त पडला होता आणि तशा प्रकारे मागच्या वर्षी इतका पाऊस पडला होता की तुम्ही वैतागून या ठिकाणी आता पावसाला वैतागला होता। मागच्या वर्षी 160% पाऊस पडला होता शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा। त्या तुलनेत आता या वर्षीचा पाऊस किती आहे तर 94% आहे, म्हणजे या ठिकाणी जर विचार केला तर 11% पाऊस या ठिकाणी
कमी पडणार असल्याची या ठिकाणी माहिती आता समोर येत आहे। म्हणजे आकड्यात जर आपण विचार केला तर 868 मिलीमीटर पावसाऐवजी फक्त आता 816 मिलीमीटर पाऊस या ठिकाणी यावर्षी पडणार असल्याची माहिती आता समोर येऊ लागल्या। मग मागच्या वर्षाच्या तुलनेत जर विचार केला तर 52 मिलीमीटर पावसाची मोठी तूट या 2026 मध्ये असणार आहे। याचा अर्थ असा की सुरुवातीलाच दुष्काळ पडणार की पेरण्या वाया जाणार याचं रहस्य दबलंय। जून जुलै ऑगस्ट या महिन्याच्या आकडेवारीत शेतकरी बांधवांनो यंदाच्या पावसाळ्याचा खेळ एखाद्या वळणावळणाच्या रस्त्यासारखा घाटात जसा वळणावळणाचा रस्ता असतो तसं या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळतंय। सुरुवातीला रस्ता सपाट सोपा वाटेल पण पुढे मोठ्या धोक्याची खिंड या ठिकाणी पडत असल्याचं पाहायला मिळतंय। असे 12 जिल्हे सांगितलेत ज्यामध्ये जून जुलै ऑगस्ट या 3 महिन्यांसाठी पहिल्या पेरणीसाठी मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलंय। तुमच्या जिल्ह्यामध्ये कशी परिस्थिती राहणार आहे 2 मिनिटे सर्वांनी आता लक्ष घालून इथे या ठिकाणी आता बघायचं आहे। सध्या सगळीकडे एल निनोची आता चर्चा सुरू आहे। म्हणजे आता एल निनोचं नाव ऐकून घाबरून जाण्यापेक्षा हवामानाच्या या ठिकाणी लपंडावाची नेमकी नस पकडणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं ठरणार आहे। मान्सूनचं आता गणित थोडं उलटं पालटा या वर्षीचं। सुरुवातीला जून जुलैमध्ये आता एल निनो असूनही त्याचा प्रभाव थोडासा नरम असणार आहे। इथून पुढे काळजीपूर्वक अंदाज समजून घ्या। म्हणजे या ठिकाणी पाऊस कमी असणार आहे पण हाच आपल्यासाठी सर्वात मोठा थोडासा दिलासा असणार आहे। तारखा या ठिकाणी सांगायचं झालं तर 7 जूनच्या दरम्यान पाऊस केरळामध्ये धडकण्याची शक्यता 1 ते 7 जूनच्या दरम्यान। 10 ते 15 जूनच्या दरम्यान कोकणची माती म्हणजे रायगड रत्नागिरी आणि या ठिकाणी सिंधुदुर्ग आता ही माती भिजवत आता महाराष्ट्राच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये थाटामाटात पाऊस मान्सूनचा शिरकाव करण्याची शक्यता आहे। जून मध्ये या ठिकाणी ठिकठिकाणी पाऊस राहील त्यामुळे पेरण्यांची घाई तुम्ही न करता तुम्ही वेळेवर आपलं महागाईचं बी बियाणं मातीत टाकू शकाल कारण तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे। जुलै महिन्यात तर पावसाचा राजा ठरेल। या काळात ढग नुसते बरसणार नाहीत तर जमिनीची ताण भागून तुमचे पिके 1.5 ते 2 फुटापर्यंत या ठिकाणी वर निघतील। हिरवीगार शेतं तुम्हाला जुलैमध्ये त्या ठिकाणी डोळ्याचं पारणं फिरवतील। मेघगर्जना इथे जोरदार मारली गेली जाईल। जुलैपर्यंत या ठिकाणी आता चांगलं दिसेल पण आता खरा धोका मात्र इथे ती लक्षात ठेवा। पावसाचे धोकादायक वळण ऑगस्ट सप्टेंबर या ठिकाणी आता असणार आहे। म्हणजे 2 महिन्यात एल निनो आता वेगळंच रूप तुम्हाला दाखवण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। जुलैमध्ये शांत बसलेला एल निनो ऑगस्टमध्ये सक्रिय या ठिकाणी होऊन थेट पावसाची तुम्हाला वाट अडवून धरण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे जो काय परिणाम आहे तर तो असा होईल की जुलैमध्ये पावसाचा मोठा खंड पडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आल्या। म्हणजे पाऊस महिनाभर गायब होऊ शकतो। विचार करा तुमचं पीक या ठिकाणी जोराने वाढत असतं, गुडघाभर मांडे इतकं पीक या ठिकाणी आरत असतं, फुलोरा या ठिकाणी आता पिकांना येत असतो। नेमकं याच वेळी पाऊस पडणार नाही त्यामुळे आता या ठिकाणी कोरडं पीक वाया जाण्याची शक्यता या आता महत्त्वाच्या 12 जिल्ह्यामध्ये धोका सांगितलंय। कोणत्या 12 जिल्हे पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता आहे आता वर्तवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। सध्या सगळीकडे आता एल निनो चर्चा आहे। त्याचं नाव ऐकून घाबरून जाण्यापेक्षा आपण तयारी केली पाहिजे। तुम्हाला सांगणारच आहे कशा प्रकारे आपण तयारी या ठिकाणी केली पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अचानक पाऊस बंद होईल नेमकं तुम्हाला काय काय तयारी करायची बघा। शेती पिकाची काळजी कशी घ्यायची हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता पुढे सविस्तरपणे सांगणार आहे। विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पिके जोमाने असताना पावसाची ओढ लागल्यामुळे या ठिकाणी काळीज धस करू शकतं पण अशातच आयोडी नावाची एक निसर्गाची यंत्रणा आपल्याला वाचवू शकते, देवासारखी मदत करू शकते। पण ही प्रणाली आता पॉझिटिव्ह राहिली तरच एल निनोला शिंगावर घेईल आणि ऑगस्टमध्ये या ठिकाणी संकट जे आहे तर ते थोड्या प्रमाणात टळू शकेल। आता जर आपल्या भागात परिस्थिती कशी राहील याबद्दलचा विचार केला तर इथून पुढे आता 2 मिनिटे सर्वांनी लक्ष द्या। कोकणातल्या माझ्या शेतकरी बांधवांना रायगड रत्नागिरी आणि त्या ठिकाणी सिंधुदुर्ग आणि मुंबई ठाणे या भागामध्ये मुसळधार पावसाचे दिवस जास्त असतील। घाटमता ओलांडून महाराष्ट्रात पुणे अहिल्यानगर सोलापूर साताऱ्याचा काही भाग सांगलीचा काही भाग कोल्हापूरचं चित्र थोडंसं संमिश्र असेल असं या ठिकाणी दाखवल्याचं पाहायला मिळतंय। इथल्या शेतकऱ्यांनी विशेषतः सोलापूर अहिल्यानगरच्या शेतकरी बांधवांनी आता सुरुवातीला चांगला पाऊस झाला तरी आनंदित होऊ न राहता ऑगस्ट या ठिकाणी पाण्याचे नियोजन ऑगस्टसाठी या ठिकाणी तयार ठेवायचं आहे। उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिकला पाऊस ठीकठाक साथ देईल। धुळे आणि नंदुरबारच्या काही भागात पावसाची ओढ तुम्हाला जाणवेल।
तिथे तुम्ही जपूनच या ठिकाणी पावले टाकावी, म्हणजेच तुम्ही पावसाचं पाण्याचे नियोजन करायचं आहे। सर्वात मोठी काळजं धडधडणारी बातमी मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगर पासून आता नांदेड पट्टा लातूर पर्यंतच्या पट्ट्यात पेरणीनंतर जुलैच्या अखेरीस पाऊस दडा मारण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। इथल्या जमिनीची आता लहान मोठी तुकडे जी आहेत तर ती थोडी लहान मोठी आहेत। या निसर्गाचा हा लहरीपणा इथल्या कष्टकरी परीक्षा या ठिकाणी घेणारा ठरवू शकेल। विदर्भात जर परिस्थिती काय वेगळी नाही आहे, तिथे सुरुवातीला मान्सूनचा पाऊस दणक्यात जोरात पडेल, पण मुख्य हंगामात 60% तूट राहू शकण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। याचा अर्थ असा की पावसाच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब तुम्हाला ठेवावा लागू शकतो। शेवट तुम्हाला एकच या ठिकाणी सांगतो की आता सावध राहण्याचा इशाराही तुम्हाला देतोय। सुरुवातीला 2 महिने पाऊस चांगला राहील म्हणून बेसावध राहू नका। तुमची शेततळी जी काय तुम्ही पाणी साठवायचं साधन आहे तर ती व्यवस्थित तुम्ही भरून घ्या, व्यवस्थित नियोजन पाणी साठवून ठेवा, कारण हवामान अंदाजाचा अंदाज नीट समजून घेतला तर एल निनो या ठिकाणी आता सक्रिय होतोय। त्यामुळे आता मागच्या वर्षासारखी परिस्थिती नाही आहे। आपल्या जमिनीतून सोनं नक्कीच आपण पिकवू या ठिकाणी शकणार आहे, परंतु आबाळाशी तडजोड आपण करू शकतोय। परंतु पाणी साठवून ठेवलं तर 2025 या मागच्या वर्षी पाऊस जोरदार पडला, परंतु यावेळी परिस्थिती वेगळी आहे। आपल्याला नियोजन करून राहावं लागणार आहे, कारण बळीराजा जिद्दी आहे। आपल्याला या हंगामात सिद्ध करायचं आहे। स्कायमॅट आणि सरकारी अंदाजे आकडेवारी थोडं माझ्या तुमच्या मनातलं बोलूया। व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा अंदाज केवळ एक शक्यता आहे, तुम्ही ही लक्षात घ्या। निसर्ग काय पण कधी पण या ठिकाणी कधी पण कोणतेही रूप या ठिकाणी दाखवू शकतं। आता निसर्ग काय करेल हे तुम्हाला पण सांगता येत नाही आणि मला पण सांगता येत नाही, त्यामुळे मोठमोठे अंदाज सुद्धा या ठिकाणी फेल होऊ शकतात। पाऊस अनपेक्षित चांगला सुद्धा होऊ शकतो आणि थोडा कमी सुद्धा पडू शकतो, त्यामुळे हा अंदाज असतो। त्यामुळे पेरणीला घाई करू नका। मोठा पाऊस झाल्याशिवाय जमीन खोलवर व्यवस्थित या ठिकाणी भिजल्याशिवाय आता महागाईचं बी जमिनीत तुमच्या टाकू नका, कारण एकदा बी जर वायाला गेलं तर दुबारा पेरणीसाठी खर्च तुम्हाला पेलणार नाही, झेपणार नाही आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, विचारपूर्वकच कोणताही निर्णय घ्या। हा व्हिडिओ आम्ही बनवताना फक्त आकडेवारीची नाही तर आता बळीराज्यातल्या डोळ्यातले स्वप्न आणि भीती दोन्ही या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवलंय। आता सुरुवातीला माहिती पाहून थोडं तुम्ही भीती तुम्हाला वाटलं असेल, परंतु माहिती आहे अत्यंत महत्त्वाची, कारण पेरणीसाठी कोणतंही या ठिकाणी वाण चांगलं कोणतं नाही याबद्दल विचार करताना तुम्ही अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या। या वर्षी जो पावसाळा आहे तर मागच्या वर्षाच्या तुलनेत या ठिकाणी आता अंदाज या ठिकाणी सर्वजण सांगू लागले कमी पडू लागला आहे। त्यामुळे यावर्षी शेती पिकाला जर पाणी आता तुम्हाला पुढच्या महिन्यात जर मे महिन्यात वगैरे देत असताना काटकसरीने द्यायचं आहे, कारण या वर्षीचा पावसाळा 160% मागच्या वर्षी होता, त्या तुलनेत 8 ते 10% पाऊस यावेळी कमी पडणार असल्याची हवामान तज्ज्ञांनी आता सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलंय। त्यामुळे काळजी घ्या आणि पाण्याचं नियोजन व्यवस्थित करा। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।